काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहे. एकंदरीतच आगामी निवडणुका अनुषंगाने काय त्यांची रणनीती आहे? नगरपालिका निवडणुका संदर्भात तुम्ही दौरे करतायत, काय नेमकी रणनीती आखली? स्थानिक पातळीवर तुम्ही अधिकार दिले सांगतायत, मात्र अजूनही स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने मोड बांधला गेली पाहिजे ती बांधल्या जात नसल्याचं पाहायला मिळतं. आपण रणांगणावरच हा प्रश्न मला विचारतात आणि नीती काय आहे तेही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. उत्साहाचं वातावरण आहे. कार्यकर्ते लढण्याकरता, विजय देण्याकरता आश्वस्त आहेत. एकूण महाराष्ट्रभरातून 35,000 कार्यकर्त्यांनी निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेला आहे आणि या सर्व प्रक्रिया देखील मुलाखतीच्या, बैठकीच्या या सगळ्या सुरू झालेल्या आहे. 12 तारखेला आम्ही उमेदवारी निश्चित करणार आहोत. ज्या ठिकाणी आघाडी आमची शक्य आहे त्या ठिकाणी आमचे स्थानिक लोक आघाडी करतील. इंडिया अलायन्स सोबत जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. मात्र स्थानिक पातळीवर जे ठरवलं जाईल ते ठरवलं जाईल. आम्ही विजयाच्या जवळ आहोत आणि विजयाच्या दिशेने आम्ही कूच करत आहोत. दलित जे काही नेते आहे काँग्रेसमध्ये त्यांना ओपनच्या जागांवर संधी मिळत नाही असा सातत्यानं रोष पाहायला मिळतो. याही निवडणुकीमध्ये तसंच काहीतरी नाराजी आहे ते कार्यकर्ते नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. नाही, अजिबात नाही. असा कुठल्याही प्रकारचा आरोप नाही. अनेक ओपन जागांवरून हे आमचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत. मुंबईच्या वर्षा गायकवाड या ओपन असणाऱ्या खासदार आहेत. सुशीलकुमार शिंदे साहेब नेहमी त्यातून निवडून येत होते. असंही कुठलं नाही. मात्र हे अलीकडच्या काळात जाती धर्मात भांडणं लावण्याकरता असं काही बिल्लू हे दुर्दैवाने सोडून दिलं जातं. असं कुठलंही चित्र काँग्रेसमध्ये नाही आणि काँग्रेसमध्ये कार्यकर्ता हा जात धर्माच्या पलीकडे आम्ही त्याला बघत असतो. पवन खेडा साहेबांनी गंभीर आरोप केला की ज्या बिहारच्या निवडणुका नुकत्याच झाल्या पहिल्या टप्प्यातील त्यामध्ये 3 ज्या ट्रेन्स आहेत त्या विशेष करून सोडल्या गेल्या होत्या. त्यामध्ये छठपूजे दरम्यान अशी ट्रेन सोडली नव्हती, मात्र नेमक्या बिहारच्या इलेक्शनच्या पूर्वी त्या ट्रेन का सोडल्या असा प्रश्न उपस्थित केला. केंद्र सरकार हे वोट चोर आहे आणि मत चोरी करणे हा त्यांचा धंदा आहे आणि त्या धंद्याचे उदाहरण त्यांनी दाखवलेले आहे. महाराष्ट्रामध्ये वोट चोरी रोखण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? प्रयत्न सर्व सुरू आहे. मात्र आम्ही प्रयत्न करतोय ते जगासमोर आहेत, ते भारतासमोर आहेत. जगासमोर या अर्थाने की आता विश्वगुरु आपल्या मोदींनी थेट ब्राझीलच्याच मॉडेलला आणून 200 मतं देण्याचा अधिकार हा विश्वगुरूंनी दिलेला आहे. हे प्रकरण काढण्याचा भाग असो, याचाही सगळा रिसर्चचा भाग असो, हा काँग्रेसच करतोय. मात्र काँग्रेस म्हणून यामध्ये आम्ही सर्व करावं हा अजिबात आमची भूमिका आणि अहंकार नाही. हा लोकशाही वाचवण्याचा लढा आहे आणि भारतातल्या 140 कोटी लोकांनी, महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांनी आता या लोकशाहीचा लढा हा पुकारत असताना यामध्ये प्रयत्न केले पाहिजे. हे या संदर्भातलं वास्तव आहे. नाशिकमध्ये मनसे आणि काँग्रेस एकत्र येताना पाहायला मिळते. सोबत घेणार आहे तुम्ही महाविकास आघाडी मनसेला? काही झाली चर्चा? अशा प्रकारची कुठेही जाण्याची चर्चा, असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही. त्या बैठकीमध्ये कोणीही काँग्रेसचा प्रतिनिधी आम्ही हा पाठवलेला नव्हता. गेलेला प्रतिनिधी हा का गेला, कशासाठी गेला, व्यक्तिगत कॅपॅसिटी गेला की अजून काही, या संदर्भामध्ये त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे. मात्र या बैठकीचा आणि काँग्रेसचा कुठलाही संबंध नव्हता. शेवटचा प्रश्न, वडट्टीवार म्हणतात की मुंबई महापालिका जी आहे ते स्वबळावर काँग्रेस लढणार आहे. तशी अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ती भावना त्यांनी बोलून दाखवलेली आहे. एकदा महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेतला आहे. नक्कीच एकदा महानगरपालिका निवडणुका लागल्यानंतर काँग्रेस युतीत लढेल की स्वतंत्र ही भूमिका घेतली हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्याशी बोलताना घेतली. प्रफुल्ल महाराष्ट्र.